नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आजच्या एका नवीन ट्रेंडिंग व्हिडिओमध्ये. जर तुम्ही अजूनही आपल्या व्हिडिओला लाईक केलं असेल लाईक करून, शेअर नाही केला असेल शेअर करून, जर तुम्ही चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो. सबस्क्राईब केल्यानंतर मित्रांनो जे का बेल आयकॉन ऑन वरती सेट करा मित्रांनो. जसं की तुम्हाला मी अशाच प्रकारे नवीन व्हिडिओ आणल्यानंतर व्हिडिओचं नोटिफिकेशन जे का तुमच्यापर्यंत पोहोचेल मित्रांनो. तर मित्रांनो जर तुम्हाला फ्रीमध्ये ऑल मटेरियल सर्व काय हवा असेल तर आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये, जर तुम्हाला आणखीन जर प्रो एपिक अलाइट मोशन किंवा प्रो एपिक कॅपकट प्रो एपिक हवा असेल तर आपला टेलिग्रामला पण प्रोव्हाइड करत असं मित्रांनो. आपला टेलिग्रामची लिंक पण आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये, तिथून तुम्ही जगा डाउनलोड वगैरे करून घेऊ शकता मित्रांनो. अगदी फ्री मध्ये प्रोव्हाइड करत असं मित्रांनो. तर मित्रांनो जरा उशीर न करता आजच्या काय व्हिडिओ आपण सुरुवात करूया. तर मित्रांनो सर्वात अगोदर अलाइट मोशनला ओपन करायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर मित्रांनो मग आणि आपला अशा प्रोजेक्ट मध्ये यायचं मित्रांनो. प्रोजेक्ट मध्ये आल्यानंतर अशा प्रोजेक्ट बेट मार्क आणि शेक इफेक्ट दिसून जाईल मित्रांनो. मग आणि आपला सर्वात अगोदर बेट मार्क प्रेसला ओपन करायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर मित्रांनो मग आणि आपला एकदम छान असं काय बीट्स वगैरे लावून दिलेला आहे मित्रांनो. मग आपल्या फर्स्टला यायचं प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं, मीडियाच्या ऑप्शन मध्ये यायचं मित्रांनो. जे का तुमच्या आवडीचे फोटो मित्रांनो त्या फोटोला ऍड करायचं. ऍड केल्यानंतर मित्रांनो वर 3 डॉट वरती क्लिक करायचं मित्रांनो. मग आपलं जे फिल कॉम्पोजिशन एरियाचं ऑप्शन वरती क्लिक करून फुल स्क्रीन मध्ये सेट करून घ्यायचं. सेट केल्यानंतर मित्रांनो जे फोटो मित्रांनो ह्या फोटोला अशा स्क्रॉल करून जे का लास्ट पण जे का अशा स्क्रॉल करायचं. स्क्रॉल करून जे का आपला जे का 7.08च्या बीट पण ओढून घ्यायचं मित्रांनो. ओढून घेतल्यानंतर मित्रांनो मग आणखी आपला जे सेकंड बीटला जे का फोटोला 2 पार्ट मध्ये कट करायचं मित्रांनो. आणखी आपला सेकंड बीटला जे का फोटोला 2 पार्ट मध्ये कट करायचं. आणि आपला जे का सेकंड बीटला 2 पार्ट मध्ये फोटो वगैरे करण्यासाठी कट करण्यासाठी सांगत आहे मित्रांनो. त्या मध्ये तुम्ही पण लवकर जे का अशा प्रकारे फोटो वगैरे कट करून घ्या मित्रांनो. अशा प्रकारे फोटो वगैरे कट केल्यानंतर मित्रांनो मग आणि आपला जे का प्लस आयकॉन वरती क्लिक करायचं, मीडियाच्या ऑप्शन मध्ये यायचं मित्रांनो. मग आणि आपला इथे एक आपला अशा प्रकारे टेक्स्ट पेज दिलेला आहे मित्रांनो. ह्या टेक्स्ट पेजला ऍड करून घ्यायचं. ऍड केल्यानंतर मित्रांनो मग आणि आपला जे का अशा प्रकारे स्क्रॉल करायचं. स्क्रॉल केल्यानंतर जे का 7.08चे बीट आहे मित्रांनो. बीट पण जे का टेक्स्ट पेजला ओढून घ्यायचं मित्रांनो. ओढून घेतल्यानंतर मित्रांनो मग आणि आपला एकदम छान असं जे पद्धतीने दिसून जाईल मित्रांनो. मग आणि आपला जे का असं पुढे स्क्रॉल करायचं. स्क्रॉल केल्यानंतर मित्रांनो मग आपला जे का लास्टच्या बीटला यायचं मित्रांनो. मग आपला जे का प्लस आयकॉन वरती क्लिक करायचं, मीडियाच्या ऑप्शन मध्ये यायचं मित्रांनो. मग आपला जे का असं जे का दिजेचा व्हिडिओ दिलेला आहे मित्रांनो ह्या व्हिडिओला ऍड करायचं मित्रांनो. ऍड केल्यानंतर मित्रांनो मग आपलं जे का लास्ट पण जे का असं बघून घ्यायचं म्हणजे व्हिडिओ वगैरे एकदम सेट झाले दिसून जाईल मित्रांनो. मग आणि आपला जे का असं जे का 7.08च्या बीटला यायचं प्लस आयकॉन वरती क्लिक करायचं, मीडियाच्या ऑप्शन मध्ये यायचं मित्रांनो. मग आपला इथे पण एक टेक्स्ट पेज दिला आहे मित्रांनो. मग आपला जे का टेक्स्ट पेजला ऍड करायचं. ऍड केल्यानंतर मित्रांनो मग आपला जे का लास्ट पण जे का टेक्स्ट पेजला ओढून घ्यायचं मित्रांनो. ओढून घेतल्यानंतर मित्रांनो मग आपला एकदम छान जे का टेक्स्ट पेज पण ऍड वगैरे झाले दिसून जाईल मित्रांनो. मग आपला जे सर्व फोटोज मध्ये इफेक्ट्स वगैरे ऍड करून घेण्यासाठी मित्रांनो मग आपला इथून पण बॅक यायचं मित्रांनो. बॅक केल्यानंतर मित्रांनो मग आपला इफेक्ट प्रेसला ओपन करायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर मित्रांनो जे का 1 नंबरचे का बीटचे का फोटो आहे मित्रांनो त्या फोटोवरती क्लिक करायचं. इफेक्ट्स वरती क्लिक करून 3 डॉट वरती क्लिक करायचं. कॉपी इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो. मग आपला इथून पण बॅक यायचं मित्रांनो. मग आपला असतो जे का बीट मार्क प्रेसला ओपन करायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर मित्रांनो जे का 1 नंबर जे का फोटो आहे मित्रांनो ह्या फोटोवरती क्लिक करायचं. इफेक्ट्स वरती क्लिक करून 3 डॉट वरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो. मग आपला इथून पण बॅक यायचं मित्रांनो. मग आपला असतो जे का शेक इफेक्ट प्रेसला ओपन करायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर मित्रांनो मग आपल्या सेकंड नंबर जे का फोटो मित्रांनो त्या फोटोवरती क्लिक करायचं. वरती क्लिक करायचं. मग आपला 3 डॉट वरती क्लिक करून कॉपी ऑल इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो. मग आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो. मग आपला असतो जे का बीट मार्क प्रेसला ओपन करायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर मित्रांनो मग आपला जे का सेकंड नंबर फोटो मित्रांनो या फोटोवरती क्लिक करायचं मित्रांनो. इफेक्ट्स वरती क्लिक करून 3 डॉट वरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो. मग आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो. मग आपला असतो जे का शेक इफेक्ट प्रेसला ओपन करायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर मित्रांनो जे का 3 नंबरचे का डबल बीटचे फोटो आहे मित्रांनो त्या फोटोवरती क्लिक करायचं मित्रांनो. इफेक्ट्स वरती क्लिक करून 3 डॉट वरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो. मग आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो. मग आपला असतो जे का बीट मार्क प्रेसला ओपन करायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर मित्रांनो मग आपला जे का असतो स्क्रॉल करायचं. स्क्रॉल केल्यानंतर मित्रांनो मग आपला जे का 3 नंबरचे फोटो मित्रांनो त्या फोटोवरती क्लिक करायचं मित्रांनो. इफेक्ट्स वरती क्लिक करून 3 डॉट वरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो. मग आपला जे का स्क्रॉल करायचं. स्क्रॉल केल्या
केल्यानंतर मित्रांनो मग आपल्या लास्ट मध्ये एक नंबर फोटो आहे मित्रांनो, त्या फोटोवरती क्लिक करायचं, इफेक्ट्स वरती क्लिक करून 3 डॉट वरती क्लिक करून मित्रांनो मग आपला पेस्ट रिपीट करून घ्यायचं मित्रांनो. मग आपल्या इफेक्ट्स वगैरे पण एकदम छान सेट झालेले दिसून झाले मित्रांनो. मग आणखी आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो. मग आणखी आपला असतो सेक इफेक्ट प्रेसला ओपन करायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर मित्रांनो मग आणखी आपल्या 4 नंबरचे डबल बीटची फोटो आहे मित्रांनो, त्या फोटोवरती क्लिक करून इफेक्ट्स वरती क्लिक करून 3 डॉट वरती क्लिक करून कॉफी ऑइल इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो. मग आणखी आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो. मग आणखी आपला असतो बीट मार्क प्रेसला ओपन करायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर मित्रांनो असतो स्क्रॉल करायचं. स्क्रॉल केल्यानंतर मित्रांनो डबल बीटचे सेकंड फोटो आहे मित्रांनो, त्या फोटोवरती क्लिक करून इफेक्ट्स वरती क्लिक करून 3 डॉट वरती क्लिक करून पेस्ट रिपीट करून घ्यायचं मित्रांनो. मग आणखी आपल्या स्क्रॉल करायचं. स्क्रॉल केल्यानंतर मित्रांनो मग आपल्या पुढची डबल बीटची फोटो आहे मित्रांनो, त्या फोटोवरती क्लिक करून इफेक्ट्स वरती क्लिक करून 3 डॉट वरती क्लिक करून पेस्ट रिपीट करून घ्यायचं मित्रांनो. मग आणखी आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो. मग आणखी आपला असतो सेक इफेक्ट प्रेसला ओपन करायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर मित्रांनो मग आपला असतो स्क्रॉल करायचं. स्क्रॉल केल्यानंतर लास्ट फोटो आहे मित्रांनो, त्या फोटोवरती क्लिक करून इफेक्ट्स वरती क्लिक करून 3 डॉट वरती क्लिक करून कॉफी ऑइल इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो. मग आणखी आपल्या इथून पण बॅक यायचं. आणखी आपला असतो बीट मार्क प्रेसला ओपन करायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर मित्रांनो स्क्रॉल करायचं. स्क्रॉल केल्यानंतर मित्रांनो मग आपल्या सिंगल बीटचे फोटो आहे मित्रांनो, त्या फोटोवरती क्लिक करायचं, इफेक्ट्स वरती क्लिक करून 3 डॉट वरती क्लिक करून पेस्ट रिपीट करून घ्यायचं मित्रांनो. पेस्ट रिपीट केल्यानंतर मित्रांनो मग आपल्या व्हिडिओ वगैरे बनवून एकदम छान बनवून रेडी झालेला आहे मित्रांनो. मग आणखी आपल्या व्हिडिओला एक्सपोर्ट करून घेण्यासाठी मित्रांनो शेअरच्या आयकॉनवरती क्लिक करायचं मित्रांनो. मग आपल्या खाली एक्सपोर्ट नावाच्या ऑप्शनवरती क्लिक करून एक्सपोर्ट करून घ्यायचं. तर मित्रांनो भेटूया पुढच्या काय नवीन व्हिडिओ मध्ये, तो पण आपल्या बाकीची